फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. जिद्दी खेळाडूची नवी इनिंग सुरू. विटे शहरासह मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन सदैव कार्यरत असणाऱ्या राजकारणातील मैदानात लढवय्या खेळाडू म्हणून परिचित असणाऱ्या वैभव पाटील यांनी नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. नुकताच भारतीय जनता पक्षात विचारपूर्वक प्रवेश केल्यानंतर विटे शहरात झंझावती आगमनाचे जल्लोषी स्वागत झाले. अनेक वर्षानंतर आता योग्य दिशा आणि मार्ग मिळाला असे मत अनेक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आणि वैभव पाटील व त्यांच्या मार्गदर्शक, निकटवर्तीय, सहकारी यांनाही अब दिल्ली दूर नाही अशा पद्धतीचा विश्वास वाटू लागला. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष या जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश केला. यामुळे सुमारे 55 वर्षे असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेवरील सत्ता अबाधित राहील अशी खात्री वाटू लागली. विधानसभा निवडणुकीत काहीशी डळमळीत झालेली अवस्था भाजपच्या नियोजन व ताकदीमुळे आणि पाटील गट व भाजपाच्या नेहमीच्या हुकमी मतांच्या आधारावर सुधारलेली दिसेल अशी आश्वासकता पाटील गटाच्या शिलेदारांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. राजकारणात चढ उतार येत असतात, यशापयश मिळत असते, पण न थांबता न थकता कार्यरत राहणे हा आपला स्थायी भाव आहे. मागे काय घडले हे न पाहता, काही डावात झालेल्या पराभवाची खंत न बाळगता, नव्या जोमाने, खिलाडू वृत्तीने, जिद्दीने, ध्येयाने प्रेरित होऊन नव्या डावाला प्रारंभ करायचा हे धोरण वैभव पाटील यांनी आखले आहे. क्रिकेटच्या मैदानापासून राजकारण, समाजकारण, सहकार आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रातील रणांगणात धैर्याने उतरणाऱ्या वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबरच गाठीभेटी, चर्चा, मीटिंग यांचा धडाका लावून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मार्गदर्शन करण्यासाठी माजी आमदार व राजकारणातील धुरंधर लढवय्या, समयसूचक व दूरदृष्टीचे नेते म्हणून स्वकीयांना व विरोधकांनाही परिचित असणारे ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील पुन्हा नव्याने सज्ज झाले आहेत. खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या विकासासाठी वैभव पाटील कामाला लागल्याचे पाहून कार्यकर्त्यांच्या अंगातही नवे बळ संचारले आहे. वरिष्ठ पातळीवरील वैभव पाटील यांनी कार्यारंभ केला आहे, तर स्थानिक पातळीवर वार्डात नगरपालिका निवडणुकीसाठी असणाऱ्या संभाव्य उमेदवार यांचे सुद्धा भेटीगाठीचे जनसंपर्क वाढवण्याचे सत्र सुरू असल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवसापासूनच वैभव पाटील मतदारसंघाच्या विविध विकास कामांबाबत सक्रिय झाल्याचे दिसून आले. काल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आले असता त्यांची समक्ष भेट घेऊन खानापूर मतदारसंघात असणाऱ्या टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामकाजासंदर्भात मंत्री महोदयांची भेट घेऊन सदर 6व्या टप्प्याच्या कामाबाबत विविध गोष्टींची मांडणी केली. हा टप्पा पूर्णत्वास जाऊन या दुष्काळी पट्ट्यातील गावांना कशा प्रकारे कायमस्वरूपी पाणी मिळेल याविषयी चर्चा केली. याचबरोबर सध्या चालू असलेल्या 6व्या टप्प्याच्या कामाचा आढावा घेताना परिसरातील शेतकरी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून काही सुधारणा असल्यास त्याही अंमलात आणाव्यात व टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याविषयी पत्रव्यवहार केला. याचबरोबर सध्या पावसाळा सुरू होत आहे, कृष्णा व वारणा नदीच्या काठी पूर परिस्थिती निर्माण होते, यावर उपाय म्हणून भविष्यात या परिसरात कार्यान्वित असणाऱ्या पाणी योजनांच्या सहाय्याने अधिकचे पुराचे पाणी दुष्काळी भागात सोडण्याविषयी आदेश द्यावेत अशी मागणी व विनंती केली, जेणेकरून पूर परिस्थिती ही निर्माण होणार नाही आणि दुष्काळ भागातील लोकांच्या शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल. याचबरोबरीने जमिनीतील पाणीसाठाही वाढण्यास मदत होईल. परिणामी उन्हाळ्यात किंवा टंचाईच्या परिस्थितीत भूमी अंतर्गत पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल अशी ही मागणी करण्यात आली. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या दमदार कार्यप्रणालीमुळे विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती बदलून नगरपालिकेच्या सत्तेमध्ये आणि नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यात आणि अखंडित सत्ता काबीज करण्यात पाटील गट यशस्वी ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कलश मंगल कार्यालय विटा. कोणतेही शुभ कार्य असो, डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध.
तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली। आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये: प्रशस्त हॉल, एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल, वधूवरांसाठी प्रशस्त 4 रूम्स, अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयींयुक्त असा हॉल, पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय, पाण्याची मुबलक सोय, पार्किंगसाठी भरपूर जागा। तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय, तासगाव नाका, विटा हा पर्याय तुम्हाला 100% सोयीस्कर आहे। विटा हायस्कूल या प्रगतशील शाळेत शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना सुसंस्कार लाभावे तसेच देशप्रेम वाढीसाठी त्यांनी ज्योती साहेबांच्या भेटीनंतर कार्यालयात जय हिंद बाबासाहेब